विठुऱ्या, मला अहोंची खूप काळजी वाटते. अहोंचं रक्षण कर. ये इथे उभा राहा तू इथे. ये रमाई, घे दागिने. रमाई अगं घे ना घे. शी भरपूर काय ना तुला तुझ्या बायकोचा, तुझ्या सासऱ्याचा. तो सखाराम तुला त्यांच्यासारखाच वाटतो ना, म्हणून दया आली ना तुला. मग घे हे दागिने, नेऊन दे तुझ्या त्या भिकारड्या सासऱ्याला. म्हणावा हेच दागिने सखूच्या अंगावर घालून पाठवा तिला. जा निघ. माई अगं काय बोलतेस तू? हे मी असं करीन का? हे बघ तू शांत हो बरं आधी. शांत होते ना, आता शांत कायमचीच होते. तुझ्या अशा वागण्यामुळे ती वेळ लवकरच येणार आहे माझ्यावर. अरे का बघत का बसलास? घे ना ते दागिने आणि म्हणव तुझ्या सखूला. रमाई अगं मी असं करीन का? कर, असंच कर. पंचारती ओवाळून मी तुझ्या सखूला घरात घेईन. मग तू तुझ्या बायकोला खांद्यावर घेऊन नाच. आणि मी माझं काय? माझ्या आयुष्याची कर्तव्यता संपली. मी विहिरीत जाऊन उडी मारते आणि जीव देते. सगळा खेळच संपला. तू सुखी आणि वर मी आभाळात सुखी. रमाई नको ना अगं, का असं अशुभ बोलतेस? का बोलू नको? ठीक आहे, आता शुभ बोलते. ऐक, सावकारी करायची ना तुझी कुवतच नाही, लायकी पण नाहीये. कारण तू तुझी अक्कल त्या सखूजवळ गहाण ठेवलीस. बस सखूच्या भोवती गोंड्या घोळत बस. यापुढे सावकारी मी करेन, वसुली करायला मी जाईन. तुझ्यात ना ती धमकच नाहीये. माझ्या तोंडासमोर असा उभा राहू नको. जा, चालता हो. माझं मी बघेन काय करायचं ते. निघ. रमाई चुकलो मी, मला क्षमा कर. निघ म्हटलं ना तुला. रमाई हात जोडतो, हवं तर पाया पडतो मी. काय नाहीये. नाही होणार रमाई पुन्हा असं. दागिने घे आणि निघ. हे बघ मी व्यवहाराचं भान ठेवून वागेल. रमाई ऐक माझं, मी हात जोडतो तुझ्या. रमाई ऐक रमाई, नाही होणार पुन्हा असं. हे बघ मी हवं तर वचन देतो मी. मी वचन देतो तुला. वचन देतोस? वचन या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? हो रमाई. ठीक आहे, मग दे वचन. माझ्या मागे बोल. यापुढे मला विचारल्याशिवाय कुणालाही व्यवहारात सवलत देणार नाही. बोल. रमाई, यापुढे तुला विचारल्याशिवाय कुणालाही मी सवलत देणार नाही. व्यवहारात हा शब्द महत्वाचा आहे. त्याच्यासह पुन्हा बोल. रमाई, मी तुला वचन देतो, यापुढे तुला विचारल्याशिवाय मी कोणालाही व्यवहारात सवलत देणार नाही. सखूच्या माहेरच्याने आपल्याला दागिने देणं हा व्यवहारच आहे. त्यामुळे त्याच्यातही कुठलीही सवलत द्यायची नाही, असं मनात सुद्धा आणायचं नाही. हे काय वदवून घेतलंस रमाई माझ्याकडून तू? मी काय वचन देऊन बसलोय? बरोबर बोलण्यात अडकवून वचन घेतलंय दिगूकडून. मला दिलेलं वचन मोडण्याची हिंमत दिगू जवळ नाही. आता दिगू काहीही करू शकणार नाही.
रमाईनी वचनात अडकवलंय, तेच अजून पचनी पडलं नाहीये. हिच्याशी काय बोलणार? हसून वेळ मारून न्यावी म्हणजे माझ्या जीवाला घोर लागलाय हे हिला कळणार नाही. अहो हसले म्हणजे सासूबाईंनी अहोंना फार बोल लावलेले नाहीयेत. देवी आई तुझीच कृपा. आई अंबे, तुझी पूजा करताना खरं तर मन प्रसन्न, आनंदी आणि उत्साहानं भरलेलं असायला हवं. पण पाहतेस ना, घोर संकट ओढवलंय का आमच्यावर. आता सारं काही तुझ्याच हातात आहे बघ. माझ्या सखूला सुख दे. उमे, प्रत्येक घडणाऱ्या गोष्टी मागे काहीतरी योजना असते. शेवटी करता करता तो विठुराय आहे. दुःख देतो पण तोच आनंद देईल बघ. नाही, काहीच हाती लागलं नाही. 2-4 ठिकाणी बोलणी करून आलोय. घराचं रावळाचं दोन्ही बद्दल सांगून आलोय. मग नेहमीच माणूस अडचणीत असला की समोरचा आडेवेडे घेतोच. आणि आपण तर अडचणीत आहोत हे जग जाहीर आहे. किंमत कमी सांगतायत. शिवाप्पा, असा हताश होऊ नकोस. उमेला मी तेच समजावून सांगत होते. आणि जमिनीच्या व्यवहारात हा वेळ लागतोच. होत्याचं नव्हतं क्षणात होतं रे. पण नव्हत्याचं होतं करायला जन्मपणाला लावायला लागतो. सगळं विठुरायावर सोपवून दे. होईल, सगळं छान होईल. होय.